ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्म ग्रंथ याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया आजच्या ग्रंथामधली। मूळ शक्तींनी प्राण व आत्मे निर्माण केल्यापासून प्रत्येक आत्म्याचे तसेच प्रत्येक प्राणांचे जीवाचे आयुष्य हे 15,000 वर्ष पूर्ण ठरवलेले आहे। म्हणजे प्रत्येक जीव, प्रत्येक आत्मा, पशु पक्षी प्राणी, प्राण आणि आत्मा निर्माण केल्यापासून प्रत्येक जीवाचे 15 वर्ष आयुष्य ठरवलेले आहे। त्या 15,000 वर्षामध्ये त्या जीवास त्याचे सर्व जन्म घ्यावे लागत असतात। उदाहरणार्थ पशु पक्षी प्राणी मानव स्त्री व पुरुष सूक्ष्मजीव जंतू कीटक पाण्यामधील प्राणी मासे वगैरे सर्व जन्म घ्यावे लागतात व त्यास म्हणजे त्या जीवास त्याचे सर्व जन्म घेऊन त्याच्या चुकीच्या कर्माचे वाईट कर्माचे भोग भोगून त्याच आयुष्य पूर्ण करावे लागत असते। त्यासाठी प्रत्येक आत्म्यास जीवास ठराविक वेळी जन्म हा घ्यावाच लागत असतो। ठराविक वेळी जन्म आणि ठराविक वेळी मृत्यू हा घ्यावाच लागत असतो व त्याच ठराविक वेळी मृत्यू हा यावाच लागत असतो। कारण त्या सर्व जन्म ठराविक वेळेमध्ये पूर्ण करावे लागत असतात। त्यासाठी त्याच ठराविक वेळी जन्म व ठराविक वेळी मृत्यू हा यावाच लागतो। जर त्याचा जन्म अगर मृत्यू थोडा देखील मागे पुढे झाला तरी संपूर्णपणे निसर्गाचे नियम बदलत असतात। म्हणजे जरा उशिरा जन्म झाला किंवा लवकर मिळाला, जे काय असेल, जन्म मृत्यू हे ठराविक वेळी जन्मातच माणूस ठराविक वेळी त्याचा मृत्यू होतोच। जर त्या जन्म अगर मृत्यू थोडा देखील मागे पुढे झाला तरी संपूर्णपणे निसर्गाचे नियम बदलत असतात व निसर्गाचे नियम बदलण्यास कोणत्याही शक्तीस अगर दैवतास परवानगी अधिकार नसतो। निसर्गाचे नियम बदलायचा कोणाला अधिकार नाही, दैवत असो किंवा शक्ती असो, कोणी असो। म्हणून त्या जीवास आत्म्यास ठराविक वेळी जन्म व ठराविक वेळी मृत्यू हा यावाच लागत असतो व त्या जीवास आत्म्यास निसर्गाचे नियम पाळावे लागत असतात। दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, म्हणजे दर 15,000 वर्ष पूर्ण झाली, 15,000 वर्ष म्हणजे शक्तींच्या दृष्टीने 15,000 वर्ष, आपलं कसं 12 महिन्याचं एक वर्ष असतं, शक्तींच्या दृष्टीने 33 महिन्याचं एक वर्ष असतं। म्हणजे दर 42,000 वर्ष 15,000चे 3.25 पट, साधारण 42,500 वर्षामध्ये त्या जीवास सर्व जन्म घ्यावे लागतात। दर 15,000 वर्ष, दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये महाप्रचंड ज्वालामुखी होतो। त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांडामधील वातावरणामधील संपूर्ण जीवसृष्टी बरोबर संपूर्ण ब्रह्मांडातील वातावरणामधील सर्व आत्मे व प्राण जीव हे देखील नष्ट होत असतात। म्हणजेच प्रत्येक आत्म्याचे जीवाचे आयुष्य हे देखील 15,000 वर्ष पूर्ण असते। त्यानंतर पृथ्वीचा दुसऱ्या आयुष्यामध्ये, नव्या आयुष्यामध्ये परत नवीन आत्मे व प्राण जीव मूळ शक्ती निर्माण करीत असतात। म्हणजे त्या 15,000 वर्षामध्ये संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होते, आपले जीव आत्मा तो देखील नष्ट होतो।
परत नव्यानं त्यांना निर्माण करावं लागतं. श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी सांगितल्याप्रमाणे दर 15,000 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर लगेचच महाप्रचंड असा ज्वालामुखी होऊन संपूर्ण ब्रह्मांडातील वातावरणामधील संपूर्णपणे जीवसृष्टी नष्ट होत राहणार आहे. ते आता घेत व प्रत्येक पृथ्वीवर मागच्या 15,000 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्याच घटना परत नव्याने पृथ्वीचे नवीन आयुष्य सुरू झाल्यानंतर त्याच सर्व घटना पुढच्या 15,000 वर्षामध्ये परत घडत राहणार आहेत. म्हणजे ह्या 15,000 वर्षात ज्या काय काय घटना घडल्या त्या परत पुढच्या 15,000 वर्षामध्ये घडत असतात. संपूर्ण ब्रह्मांडाचे आयुष्य एकूण 17 काळ ठरवलेला आहे. म्हणजे जसं तुम्हाला आयुष्य आहे, यांना आयुष्य आहे, प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य आहे. परंतु ब्रह्मांडाचं संपूर्ण ब्रह्मांडाचं आयुष्य एकूण 17 काळ आहे. 17 काळ व त्या 17 काळामध्ये दर 15,000 वर्ष पूर्ण झाले की संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र एकाच वेळी प्रचंड असा ज्वालामुखी होऊन संपूर्णपणे जीवसृष्टी नष्ट होत राहणार आहे व त्या पृथ्वीचे नवीन आयुष्य सुरू झाल्याबरोबर लगेचच परत नव्याने संपूर्ण जीवसृष्टी निर्माण होत राहणार आहे. मागच्या 15,000 वर्षामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्याच घटना परत दुसऱ्यांदा घडत राहणार आहेत. 17 काळ पूर्ण होईपर्यंत संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे नष्ट होईपर्यंत दर 15,000 वर्ष पूर्ण झाली की महाप्रचंड ज्वालामुखी हा होतच राहणार आहे. दर 15,000 वर्ष पूर्ण झाले की महाप्रचंड ज्वालामुखी होऊन संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होते. मग पृथ्वीचं नवीन आयुष्य सुरू होतं, चंद्राचं नवीन आयुष्य सुरू होतं, सूर्याचं नवीन आयुष्य सुरू होतं, नवग्रहांचं नवीन आयुष्य सुरुवात होतं. कसं असतं, पृथ्वीची जी काय झीज झालेली, आपण दगडाच्या खाणे घेतल्या, ते घेतलंय, ते सगळं नष्ट होतं. ते म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं नवीन आयुष्य सुरू होतं. पृथ्वीची जी काही नुकसान झालेली आहे ती सगळी भरून निघते. दर 15 वर्षांनी हे घडतच असतं. श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी त्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मूळ 9 शक्ती आहेत, 9 काळ राक्षस, सर्व 26 पंचमहाभूते यांना सांगितले की ब्रह्मांडपदी सद्गुरू श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांनी लिहिलेला ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ हा महान ग्रंथ ब्रह्मांड निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच, म्हणजे हा ग्रंथ एकदाच लिहिला जाणार आहे. परत दुसऱ्यांदा हा ग्रंथ कोणासही लिहिता येणार नाही. कारण ब्रह्मांडाच्या निर्मितीची व इतर माहिती कोणासही उपलब्ध होऊ शकणार नाही. म्हणून सर्व मूळ शक्ती यांनी ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या ग्रंथाचे रक्षण करण्याचे व हा महान ग्रंथ सांभाळून ठेवण्याची, तसेच प्रत्येक पृथ्वीवर तेथील दैवते, साधू संत व मानव यांच्या हाती हा ग्रंथ सुखरूपपणे पोहोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक पृथ्वीवरील ज्वालामुखीच्या काळामध्ये हा महान ग्रंथ अदृश्यपणे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी घेतलेली आहे. तसेच सर्व मूळ शक्ती यांनी कबूल केलेले आहे. म्हणजे जेव्हा दर 15,000 वर्षांनी प्रचंड मोठा ज्वालामुखी होतो, संपूर्ण नष्ट जेव्हा होतं, तेव्हा दैव ते साधू संत महात्मे हे जे आहेत ते अदृश्यपणे राहतात, अदृश्य होतात ते. त्याचप्रमाणे हे जे ग्रंथ आहेत म्हणजे भक्त प्रल्हाद हा जो ग्रंथ आहे, रामायण, महाभारत, आपला ग्रंथ, हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ ते अदृश्यपणे ठेवतात. आणि जेव्हा 15,000 वर्षे पूर्ण होईल, नवीन जीवसृष्टी निर्माण होईल, तेव्हा हे ग्रंथ तेथील मानवांच्या हातात, दैवतांच्या हातात सुखरूपपणे पोहोचवतात, असं त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे मूळ शक्ती, नवकाळ, राक्षस, 26 पंचमहाभूते यांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे हा ग्रंथ हा एकदाच लिहिला गेलेला आहे, याच्या अगोदर कोणी लिहिला नाही, ह्याच्यानंतर कोणी लिहिणार नाही. कारण ही माहिती ह्या मूळ शक्ती कोणालाही सांगणार नाहीत, ही माहिती उजेडात येऊ शकत नाही. तुम्ही बाकीचे ग्रंथ काही पण लिहिताल, कोणाचेही लिहिताल, पण ब्रह्मांड निर्मिती हा कोणाला ते सांगणारच नाहीत. कसं यांनी ब्रह्मांड निर्माण केलं, कसं चालवत आहेत, कसं नष्ट करणार आहेत, हे जे काय आहे त्यांचं कार्य, हे कोणाला कशाला सांगतील ते ना. या मूळ शक्ती, हे दैवत सर्वसामान्य माणसाला कशाला सांगतील आम्ही कसं काम करतोय, नाही सांगणार. श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी ब्रह्मांडाचे 17 काळ आयुष्य पूर्ण होईपर्यंत, संपूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे नष्ट होईपर्यंत मूळ शक्तींच्या नियमाप्रमाणे दर 15,000 वर्षामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रत्येक क्षणाक्षणाचे भविष्य, म्हणजे दर 15,000 वर्षामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत त्या सर्वांचे सर्व सविस्तर भविष्य हे एकाच वेळी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणजे दर 15,000 वर्षात ज्या काय काय घटना घडतात किंवा ब्रह्मांडाचं आयुष्याचे एकूण 17 काळ आहे, प्रत्येक काळामध्ये काय काय घटना घडणार आहेत त्याचं भविष्य त्यांनी एकदाच सांगितलंय सुरुवातीला आणि ते लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे प्रत्येक घटना घडत असतात. जसं माणूस जन्माच्या अगोदर त्याचं संपूर्ण आयुष्याचं भविष्य लिहितात आणि तो जन्मल्याबरोबर मग त्याचं भविष्याचं जसं लिहिलं तसं ते चालू होतं कार्य. तसंच ब्रह्मांडाचं पण संपूर्ण आयुष्याचं भविष्य एकदाच लिहिलेलं आहे. त्यांनी ते जे सांगितलंय ते श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती यांनी एकाच वेळी सर्व 17 काळाचे भविष्य सांगितल्याप्रमाणे सविस्तर लिहून घेतलेले आहे. तेजस्वी ब्रह्मांड शक्ती म्हणून जी शक्ती आहे त्यांनी ते लिहून घेतलेलं आहे. व त्याप्रमाणे दर 15,000 वर्षामधील प्रत्येक क्षणाक्षणाचे भविष्य लिहिल्याप्रमाणे घटना घडत राहणार आहेत. म्हणजे जसं त्यांनी ब्रह्मांडाचं आयुष्याचं भविष्य सांगितलंय त्याप्रमाणे प्रत्येक क्षणाक्षणाचं भविष्य सांगितल्याप्रमाणे लिहिल्याप्रमाणे घडत आहे आणि घडत राहणार आहे. श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी सांगितलेले भविष्य श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती यांनी सर्व सविस्तरपणे लिहून घेतल्यानंतर श्री तेजस्वी ब्रह्मांड शक्ती हे तेथेच बाजूला थांबले. म्हणजे श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती ही मूळ शक्ती, त्यांनी संपूर्ण भविष्य सांगितलं, तेजस्वी ब्रह्मांड शक्तीने ते लिहून घेतलं. त्यानंतर मग तेजस्वी ब्रह्मांड शक्ती ते तिथं बाजूला थांबले. त्यानंतर श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांना आपल्या समोरून बोलावून घेतले व त्यांना ब्रह्मांडामधील वातावरणामध्ये मूळ पृथ्वी
पहिली तळाची पृथ्वी निर्माण करण्याची आज्ञा केली. म्हणजे भविष्य सांगितलं, ते लिहिलं. त्यानंतर ते तेजस्वी ब्रह्मांड शक्ती बाजूला थांबले. मग त्यांनी ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी दिव्यत्व शक्ती यांना आपल्या समोर बोलावून घेतलं आणि त्यांना मूळ तळाची पृथ्वी निर्माण करण्याची आज्ञा केली. म्हणजे त्यांनी सगळी निर्मिती केलेली ब्रह्मांडाची. मूळ पृथ्वी, सुरुवातीची पृथ्वी निर्माण करण्याची आज्ञा केली. श्री ब्रह्मांड अदृश्य शक्ती यांनी श्री दिव्यत्व शक्ती यांना आपल्या समोर बोलावून घेतले व त्यांना अर्धे ब्रह्मांड म्हणजे 34 पृथ्वी, 15 चंद्र, 15 सूर्य व प्रत्येक सूर्याच्या जवळचे 9 ग्रहाचे ग्रह निर्माण करण्याची आज्ञा केली. म्हणजे हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे, मोकळं ब्रह्मांड, त्यात अर्ध ब्रह्मांड निर्माण करायचं. म्हणजे हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे त्यात अर्ध ब्रह्मांड वरती, खालचं अर्ध ब्रह्मांड मोकळच. 2 भाग झाले. ते वरच्या भागामध्ये 34 पृथ्वी, 15 सूर्य, 15 चंद्र, 9 ग्रहाचे ग्रह हे अर्ध्या ब्रह्मांडात आहे आणि त्याच्या खालचं अर्ध ब्रह्मांड हे अजून मोकळच आहे. श्री दिव्यत्व शक्ती हे वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना प्रमुख पंचमहाभूत 16 हे त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. म्हणजे 16 प्रमुख पंचमहाभूत ते त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. प्रमुख पहिले पंचमहाभूत पाणी यांनी ज्योतीचे रूप धारण केले. त्यानंतर प्रमुख दुसरे पंचमहाभूत अग्नी यांनी ज्योतीचे रूप धारण केले व प्रमुख पहिले पंचमहाभूत पाणी यांच्या ज्योतीमध्ये प्रमुख दुसरे पंचमहाभूत अग्नी यांची ज्योत विलीन झाली. पाण्याची जी ज्योत होती त्याच्यात ही दुसरी ज्योत विलीन झाली. अग्नी यांची ज्योत विलीन झाली. यांच्या ज्योतीमध्ये दुसरी ज्योत निर्माण झाली म्हणजे विलीन झाली. त्यानंतर तिसरे पंचमहाभूत, नंतर चौथे पंचमहाभूत, नंतर 5वे पंचमहाभूत, अशा प्रकारे प्रमुख 16 पंचमहाभूत यांनी प्रत्येकाने ज्योतीचे रूप धारण केले व सर्व ज्योती क्रमाक्रमाने प्रमुख पहिले पंचमहाभूत पाणी यांच्या ज्योतीमध्ये विलीन झाल्या. 16 प्रमुख पंचमहाभूत एक एक करून विलीन झाले. त्यानंतर उपप्रमुख 10 पंचमहाभूते हे श्री दिव्यत्व शक्ती यांच्या समोर येऊन थांबल्या व प्रत्येक उपप्रमुख पंचमहाभूतांनी प्रत्येकाने क्रमाक्रमाने ज्योतीचे रूप धारण केले व प्रत्येक ज्योत क्रमाक्रमाने प्रमुख पंचमहाभूत पाणी यांच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. म्हणजे पहिले 16, त्याच्यानंतर उपप्रमुख 10. अशा प्रकारे 26 पंचमहाभूते यांनी ज्योतीचे रूप धारण केले व सर्व 26 पंचमहाभूते या सर्वांची मिळून एक ज्योत निर्माण झाली. त्या 26 पंचमहाभूते यांनी ज्योतीचे रूप धारण केले व सर्व 26 पंचमहाभूते या सर्वांची मिळून एक ज्योत निर्माण झाली. त्या दिव्य ज्योतीने श्री दिव्यत्व शक्ती यांचा आशीर्वाद घेऊन ती ज्योत तेथून निघाली. म्हणजे 26 पंचमहाभूतांची एकच ज्योत झाली. त्या ज्योतीने दिव्यत्व शक्ती यांचा आशीर्वाद घेऊन तेथून निघाली. व ती ज्योत संपूर्ण ब्रह्मांडाच्या मध्यभागी वातावरणामध्ये आली व त्या ज्योतीने प्रखर दिव्य विजेचे रूप धारण केले.
त्या ज्योतीने विजेचं रूप धारण केलं. आपण बघतो ना कडाकणारी वीज, त्या विजेचं रूप धारण केले. ती वीज बराच वेळपर्यंत ब्रह्मांडाच्या वातावरणामध्ये प्रचंड कडकडाट करीत सर्वत्र वावरत राहिली. सगळीकडे नुसती फिरत राहिली ती. त्यानंतर ती वीज ब्रह्मांडाच्या परत वातावरणाच्या मध्यभागी आली व त्या विजेने परत आपले मूळ ज्योतीचे रूप धारण केले. मग ती वीज संपूर्ण वातावरणामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडात कडकडाट करत फिरत राहिली. संपूर्ण फिरत राहिल्यानंतर परत शेवटला ब्रह्मांडाच्या मध्यभागी आली आणि तिने परत वातावरणाच्या मध्यभागी आल्यावर परत ज्योतीचं रूप धारण केलं. त्यानंतर ती ज्योत संपूर्ण ब्रह्मांडाच्या वर टोकाजवळ गेली, वर टोकाजवळ गेली व ब्रह्मांडाच्या वर वातावरणामधील टोकाजवळ ती ज्योत एका जागी स्थिर थांबली. वरती टोकावरती गेली आणि एका जागा स्थिर थांबली व ती ज्योत स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरू लागली. स्वतःभोवतीच गोल फिरायला लागली. ती ज्योत तशीच प्रचंड वेगाने स्वतःभोवती गोल फिरत फिरत, स्वतःभोवतीच फिरत 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 तशीच हळूहळू खाली येऊ लागली. ती ज्योत स्वतःभोवती सुदर्शन चक्रासारखी गोल फिरत फिरत खाली येत असताना, खाली येत असताना थोडी थोडी मोठी मोठी होत होती. हळूहळू तिचा आकार मोठा होत होता. असा आकार मोठा होत होता. ती ज्योत तशीच हळूहळू खाली येत येत ब्रह्मांडाच्या वातावरणाच्या मध्यभागी येऊन थांबली. मोठी होत 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 अशी 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 मध्यभागी आली आणि तिथंच थांबली. तेथे ती ज्योत स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत फिरत मोठी होत होत संपूर्ण ब्रह्मांड भरून, म्हणजे ब्रह्मांडाचे हे टोक ते टोक संपूर्ण, म्हणजे चारही दिशा भरून ती ज्योत मोठी होत होत बरीच प्रचंड मोठी झाली. बर का? ती ज्योत इतकी प्रचंड मोठी झाली की संपूर्ण ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झाले. त्या ज्योतीने ब्रह्मांडाचे दोन्ही टोके भरून ती ज्योत प्रचंड मोठी झाली व ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झाले. ती आली, मध्ये थांबली आणि फिरतच राहिली. फिरत 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 एवढी मोठी झाली ती ब्रह्मांडाचं हे टोक ते टोक चारही बाजूने स्लॅब झाला, एक स्लॅब. स्लॅब तयार झाला. ती ज्योतीचा वातावरणाच्या मध्यभागी एक छत म्हणजे स्लॅब तयार झाला. म्हणजे मूळ तळाची पृथ्वी निर्माण झाली. ब्रह्मांडाचे दोन भाग झाले. बराच वेळापर्यंत ती ज्योत स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत असताना त्या ज्योतीचा लावारस तयार होत होता. लावारस तयार होत होता. संपूर्ण ब्रह्मांडाचे दोन भाग निर्माण झाल्यानंतर ती ज्योत मूळ तळाच्या पृथ्वीच्या आत विलीन गुप्त झाली. त्या पृथ्वी मूळ तळाची जी पृथ्वी होती त्यात विलीन झाली ती त्या लावारसात. त्यानंतर बराच वेळपर्यंत तो लावारस थंड होत नव्हता. लावारस काही काळ गेल्यानंतर तो लावारस हळूहळू शांत थंड होत असताना त्या लावारसापासून काही ठिकाणी उंच डोंगर, पर्वत, दऱ्या, खोऱ्या, सपाट जमीन वगैरे पृथ्वीचा भाग तयार होत होता. म्हणजे नाही का, जिथं एकदम
साठला लावारस, तिथं उंच डोंगर झाले, पर्वत झाले, काही ठिकाणी दरी झाली, जिथं एक सारखा पसरला तिथं सपाट जमीन झाली. असं दऱ्या खोऱ्या डोंगर त्याचे तयार झाले. कुठं उंच डोंगर, कुठं सपाट, असं. त्या लावा रसापासून काही ठिकाणी उंच डोंगर, पर्वत, दऱ्या खोऱ्या, सपाट जमीन वगैरे पृथ्वीचा भाग तयार होत होता. काही ठिकाणी ज्या ठिकाणी लावा रसाचा ढीग साठला असेल त्या ठिकाणी लावारस थंड झाल्यानंतर त्याचा उंच डोंगर, पर्वत तयार होत होता. अशा प्रकारे बराच वेळ गेल्यानंतर लावारस पूर्णपणे शांत थंड झाल्यानंतर मूळ तळाची ब्रह्मांडाच्या मध्यभागी पृथ्वी तयार झाल्यानंतर पृथ्वीच्या आत पोटामध्ये सर्व 26 पंचमहाभूते हे धातू बनून राहिले. सर्व 26 पंचमहाभूते धातू बनून राहिल्यानंतर त्या तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून ती दिव्य प्रखर तेजस्वी ज्योत बाहेर निघाली व ती ज्योत तेथून श्री दिव्यत्व शक्ती यांच्या समोर येऊन थांबली. म्हणजे तो लावारस जसा शांत होत होता, शांत झाला, त्यानंतर ते आतमध्ये जे 26 पंचमहाभूत होते, 26 पंचमहाभूताची ज्योत झाली होती. ते 26 पंचमहाभूतांचे हे झाले, म्हणजे तांबा, शिस, लोखंड, हे असं निर्माण झालं. आतमध्ये धातू बनून राहिले वेगवेगळे, सोनं, चांदी, तांबा, पितळ, चांदी, असं. मग ती दिव्य ज्योत त्याच्यातून बाहेर निघाली आणि परत दिव्यत्व शक्ती होती त्यांच्या समोर येऊन थांबली. लावारस पूर्णपणे शांत झाल्यानंतर ते पंचमहाभूत जे 26 होते ते धातू बनून राहिल्यानंतर काही काळानंतर, काही वेळानंतर ते बाहेर निघाले, ती दिव्य ज्योत परत, आणि श्री दिव्यत्व शक्ती जे होते त्यांच्या समोर येऊन थांबली. थांबायचं का वाचायचं अजून? वाचो. मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामधून 26 पंचमहाभूते यांची एकत्रित असणारी दिव्य ज्योत पृथ्वीच्या पोटामधून बाहेर आल्यानंतर ती दिव्य प्रखर तेजस्वी ज्योत श्री दिव्यत्व शक्ती यांच्या समोर येऊन थांबली. दिव्यत्व शक्ती यांच्या समोर येऊन थांबली व लगेचच ती ज्योत तेथून निघाली. व ती ज्योत वरच्या अर्ध्या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वावरत फिरत फिरत वर वर जाऊ लागली. अर्ध्या ब्रह्मांडात सगळत्र वावरत वावरत हळूहळू वर वर जायला लागली. ती ज्योत स्वतःभोवती गोल फिरत फिरत ब्रह्मांडाच्या वर टोकाजवळ ती ज्योत जाऊन थांबली. वरती टोकाजवळ ती ज्योत जाऊन थांबली, संपूर्ण वरती टोकावरती. म्हणजे जी ज्योत निघली होती ती फिरत फिरत हळूहळू सगळीकडे फिरत फिरत वर हळूहळू टोकाजवळ जाऊन थांबली व तेथून लगेचच परत संपूर्ण ब्रह्मांडावर सर्वत्र फिरत राहिल्यानंतर परत ती ज्योत वरचे ब्रह्मांडाच्या टोकाजवळ आली. म्हणजे वरती टोकावर गेली ती, परत तिथून संपूर्ण ब्रह्मांडावर फिरत फिरत परत वर आली. ती ज्योत ब्रह्मांडाच्या वरच्या टोकाजवळ बराच वेळपर्यंत स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत राहिली, स्वतःभोवतीच फिरत राहिली. ती ज्योत स्वतःभोवती प्रचंड वेगाने गोल फिरत असताना त्या दिव्य तेजस्वी ज्योतीने प्रचंड
मोठे प्रखर विजेचे रूप धारण केले. वरती त्या ज्योतीने प्रखर मोठं विजेचं रूप धारण केलं. वीज असते ना, विजेचे रूप धारण केले. अतिशय दिव्य मोठी असणारी वीज सळसळत प्रचंड कडकडाट करीत ती वीज प्रचंड वेगाने खाली पृथ्वीकडे झेपावली. कडकड करत एकदम जी वरतून खाली तिने झेप घेतली पृथ्वीकडं, व मूळ तळाच्या पृथ्वीच्या पोटामध्ये ती वीज प्रचंड वेगाने कडकडाट करीत पृथ्वीच्या पोटामध्ये आतमध्ये शिरली. ती वीज कडकडाट करत प्रचंड, तो झोपला बघ, प्रचंड वेगाने तिने खाली झेप घेतली आणि पृथ्वीच्या पोटात शिरली. आत शिरली व ती वीज पृथ्वीच्या पोटामध्ये गुप्त झाली. ज्या ठिकाणी ती वीज पृथ्वीच्या पोटामध्ये आत प्रवेश करून गुप्त झाली होती, त्या ठिकाणावरून अतिशय प्रचंड वेगाने पाण्याचा लोंढा पृथ्वीच्या पोटामधून बाहेर आला. ज्या ठिकाणी तिने झेप घेऊन पृथ्वीच्या पोटात शिरली, त्या ठिकाणून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा पृथ्वीच्या वर आला व तो पाण्याचा लोंढा आकाशामध्ये उंच उडाला. तो पाण्याचा लोंढा आकाशामध्ये उंच उडाला. व त्या पाण्याच्या लोंढामुळे संपूर्ण पृथ्वी भरून त्या पाण्याचा प्रचंड मोठा समुद्र तयार झाला. संपूर्ण पाण्याचा समुद्र तयार झाला. संपूर्ण पृथ्वी हे टोक ते टोक पृथ्वीच्या चारही बाजू दिशा भरून अतिशय प्रचंड मोठा सर्वत्र समुद्र तयार झाला. समुद्राच्या पाण्याच्या लाटा संपूर्ण पृथ्वीवर उसळत खळखळाट करीत होत्या. त्या समुद्राच्या मूळ तळाच्या पृथ्वीवर निर्माण झालेल्या समुद्राच्या पाण्याची चव खारट नसून तो समुद्र गोड पाण्याचा चवीचा होता. म्हणजे जेव्हा निर्माण झाला तेव्हा तो गोडच होता, पाण्याचं खारट नव्हता तो. समुद्राचे पाणी हे पिण्यायोग्य गोड होते. त्या समुद्राचे पाणी हे पृथ्वीच्या पोटामधील पाणी होते. पृथ्वीच्या पोटामधील ते पाणी होता. मानवाच्या शरीरामध्ये जसे रक्ताचे प्रवाह असतात तसेच पृथ्वीच्या पोटामध्ये पाण्याचे प्रवाह असतात. म्हणजे आपल्या ह्याच्यात कशा रक्तवाहिन्या आहेत, त्याच्या पृथ्वीच्या पोटात पण पाण्याच्या रक्तवाहिन्याच आहेत. थोडक्यात ते पाण्याचे प्रवाह हे पृथ्वीच्या पोटामधील पृथ्वीचे रक्त असते. म्हणजे ते पृथ्वीचं रक्त असतं, पृथ्वीच्या पोटातलं पाणी. पृथ्वीच्या पोटामधील पाणी म्हणजे पृथ्वीचे रक्त. यापासून पृथ्वीवर सर्वत्र समुद्र तयार झाला होता. पृथ्वीच्या पोटातलं पाणी ह्याच्यापासून समुद्र तयार झाला होता. म्हणजे पृथ्वीचं रक्तच होतं, पोटातलं रक्त. बराच वेळ गेल्यानंतर पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याच्या लाटा शांत झाल्यानंतर, पृथ्वीवर सर्वत्र शांत वातावरण निर्माण झाल्यानंतर पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश केलेली ती प्रखर दिव्य वीज होती. त्या विजेने पृथ्वीच्या पोटाच्या आतमध्ये परत आपले मूळ दिव्य ज्योतीचे रूप धारण केले. पृथ्वीच्या पोटात जी वीज गेलती ना, ती काही काळाने तिने परत ज्योतीचं रूप धारण केलं पृथ्वीच्या पोटात. व ती ज्योत हळूहळू पृथ्वीच्या पोटामधून समुद्राच्या पाण्याच्या वर आली. ती ज्योत हळूहळू समुद्राच्या पाण्याच्या वर आली.
व ती ज्योत हळूहळू स्वतःभोवती गोल फिरत फिरत ब्रह्मांडाच्या वर टोकाजवळ गेली. परत हळूहळू फिरत फिरत वर टोकाजवळ गेली व तेथून वरचे संपूर्ण ब्रह्मांडभर ती दिव्य ज्योत सर्वत्र भ्रमण करू लागली. ती ज्योत ब्रह्मांडामध्ये बराच वेळपर्यंत सर्वत्र वावरत भ्रमण करीत राहिल्यानंतर ती ज्योत परत तशीच खाली पृथ्वीकडे हळूहळू येत समुद्राच्या पाण्यामधून परत पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश करून गुप्त झाली. म्हणजे ती ज्योत पाण्याच्या वर आली, आतमध्ये वीज होती ना, ती जी ज्योत तयार झाली आणि ती परत हळूहळू वर आली. परत हळूहळू फिरत फिरत वर गेली. परत तिथून सगळ्यात फिरत फिरत हळूहळू परत समुद्राच्या आतून पृथ्वीच्या पोटामध्ये प्रवेश करून गुप्त झाली. आता इथं थांबू आपण.